यावेळेस आपण परमेश्वराचं पवित्र वचन आत्मसात करण्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाची विशेष तयारी करू. सर्वजण प्रार्थनेमध्ये असो. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, वीर से तू अभिषेक कर दे. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, प्रार्थना करतो. बोल प्रभू, तू सदा ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. प्रभू, तुझ्या शब्दाद्वारे तू आज आम्हाला प्रत्येकाची भेट घे. तुझी दैवी इच्छा तू आज आम्हाला प्रकट कर. तुझं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये करून घे. हीच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. जी वचने आम्ही ऐकून स्वीकारू ते आमच्या जीवनामध्ये पूर्ण पुरावी. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्यानं त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचं प्रीतीपूर्ण वरद असतं. या बुद्धदायक प्रवासामध्ये आम्हा प्रत्येकावर ठेवला आणि पुन्हा एकदा परमेश्वराच्या पवित्र उपासना मंदिरामध्ये त्याचं वचन स्वीकारण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हा सर्वांना त्या परमेश्वरानं वाचनित केलं. त्यासाठी आपण दैवपाच्या नावाला मान, महिमा, गौरव आणि सुद्धा सर्व करूया. जसं की गेल्या भागामध्ये आम्ही मरणामध्ये, चिंतनामध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनातून एक महत्वपूर्ण विचार आम्ही अभ्यासण्याचा, पाहण्याचा, शिकण्याचा प्रयत्न केला. प्रार्थनेविषयक आपण चिंतन करत होतो आणि प्रार्थना करत असताना आमची प्रार्थना ऐकली का जात नाही, आमच्या प्रार्थना अनुत्तरित का राहतात, या दृष्टिकोनातून त्या अनुत्तरित राहण्याची जी कारणे आहेत ती गेल्या भागामध्ये आम्ही शिकण्याचा, समजण्याचा परमेश्वराच्या पवित्र वचनातून प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्रार्थना करतो, पण आम्ही प्रार्थना योग्य प्रकारे करतो की अयोग्य प्रकारे करतो, हा देखील विचार आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनातून पाहण्याचा, शिकण्याचा आणि त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या चिंतनाकडे आपण जात असताना निश्चित दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, दैनंदिन जीवनामध्ये आमच्या शरीर प्रकृतीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना बहुधा आमच्या जीवनामध्ये येणारे रोग, आजार, व्याधी जर आम्ही याचा शोध करण्याचा प्रयत्न केला, शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैद्यकीय दृष्टिकोनातून जर आम्ही पाहिलं तर बऱ्याचदा आम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा आमच्या खाण्यापिण्यामध्ये जर काही गोष्टीचा बदल झाला तर आमच्या जीवनामध्ये व्याधींना, आजाराला बऱ्याचदा आम्ही आमंत्रण देत असतो. बऱ्याचदा आमच्या पोटामध्ये जर आमचा बिघाड झाला, कारण की आमच्या शरीराचा जो केंद्रबिंदू, आमच्या शरीराचा जो मध्यबिंदू आमचं पोट आहे आणि याच पोटामध्ये
जर चुकीच्या पदार्थांचं सेवन जर झालं तर नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण शरीरावर होतो आणि त्याद्वारे आमचं जीवन व्याधीमय जीवनामध्ये त्रस्त होऊन जातं. आणि म्हणून आरोग्याची काळजी घेत असताना वैद्य देखील वैद्यकीय सल्ला हाच देतो की आपण आपल्या पोटाची काळजी घ्या, योग्य ते गोष्टीचं काय करा, सेवन करा आणि जे तुमच्या पोटामध्ये असतं तेच बऱ्याचदा तुमच्या शरीराला एकतर आरोग्य देईल, नाहीतर तुमच्या शरीराला ते अपायकारक ठरेल. ज्याप्रमाणे शारीरिक दृष्टिकोनातून हा विचार वैद्यकीय सल्ल्यामधून आम्हाला प्राप्त होतो, त्याचप्रमाणे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आमच्या आत्मिक जीवनामध्ये आमचं आत्मिक जीवन भ्रष्ट होण्याचं कारण काय आहे, आमच्या आत्मिक जीवनामध्ये बदल होण्याचं कारण काय आहे, आमचं आत्मिक जीवन देवाच्या इच्छेविरुद्ध जगण्याचं कारण काय आहे, याचा जर आम्ही विचार केला तर बऱ्याचदा आमच्या अंतःकरणामध्ये ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचदा आमच्या शरीराला विटाळू शकतात. कारण की पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, मत्ती शुभवर्तमान 15 अध्याय 18व्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळते, कारण अंतःकरणातून दुष्ट कल्पना, कूड, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिवीगाळी या निघतात आणि याच गोष्टी माणसाला विटाळतात, असं शुभवर्तमान आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असताना दिसून येत आहे. म्हणजेच अंतःकरणातून निघालेले विचार जे आहेत ते मनुष्याला विटाळू शकतात. अंतःकरणातून निघालेले विचार, कारण की जे मुखातून आत जाते ते मनुष्याला विटाळीत नाही, भ्रष्ट करत नाही, पण जे अंतःकरणातून मुखात आले बाहेर करतं ते मनुष्याला विटाळू शकतं, ते मनुष्याला भ्रष्ट करू शकतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्र 51:10 मध्ये दावीद त्या ठिकाणी काय म्हणत आहे, दावीद म्हणतो, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल, असं या ठिकाणी दावीद प्रार्थना करत असलेला दिसून येत आहे. आणि म्हणून ही प्रार्थना दावीदाची काय आहे, दावीद हा स्तोत्र करता, दावीद हे स्तोत्र लिहित असताना याची पार्श्वभूमी काय आहे. जर आम्ही परमेश्वराचं पवित्र वचन अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला दुसरे शमूएल याच्या 11व्या अध्यायात दुसऱ्या वचनामध्ये जो घटना प्रसंग आहे तो घटना प्रसंग स्तोत्र 51 या पश्चातापाच्या प्रार्थनेचं कारण आम्हाला दिसून येत आहे. त्या ठिकाणी त्या घटना प्रसंगामध्ये आम्हाला एक काय दिसून येत आहे तर दावीद त्याच्या मांडीवर दुसरे शमूएल याचा 11वा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, संध्याकाळच्या वेळेत दावीद पलंगावर उठून त्याच्या गच्चीवर, राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरत होता. आणि मग त्या राजमंदिराच्या गच्चीवर जाऊन ज्यावेळेस तो फिरत होता त्यावेळेस त्याची दृष्टी जी आहे ती एका स्त्रीकडे गेलेली आहे. आणि मग 4थ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या मनामध्ये त्या स्त्रीविषयी निर्माण झालेलं आकर्षण आणि 4थ्या वचनामध्ये त्यानं कृतीनं केलेलं ते पतन. आणि एवढ्याच पतनामध्ये दावीद त्या ठिकाणी थांबलेला नाही तर 14व्या आणि 15व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येत आहे त्यानं यहोवाला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये तिचा जो पती उरिया हित्ती आहे त्याला मारण्याविषयक कट रचण्यामध्ये, त्याला मारण्यामध्ये देखील दावीदाचा त्या ठिकाणी पुढारी, पण दावीदानं तो त्या ठिकाणी त्याला मारण्यासाठी त्या ठिकाणी पत्र देखील दिलेलं आहे आणि ती योजना, तो कट देखील त्याला आखलेला आहे. आणि यहोवाला त्यानं सांगितलं की चुंबळ युद्धाच्या तोंडी युरियाला ठेव आणि मग तेथेच त्याला सोडून तुम्ही मागे हटा, असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी उरिया त्याचा मृत्यू त्या घटनेतून झालेला आपल्याला दिसून येत आहे. आणि मग ही घटना ज्यावेळेस होते आणि ज्यावेळेस देवाचा सेवक संदेष्टा याद्वारे दावीदाचं ज्यावेळेस तारण करण्यात येत आहे, दावीदाला बोध करण्यात येत आहे, त्यानंतर दावीदानं पश्चाताप केला आणि तो पश्चाताप म्हणजे स्तोत्र 51 आणि त्या 51 मध्ये त्या दावीदाचा पश्चाताप आम्हाला दिसून येत आहे. आणि या पश्चातापाच्या या प्रार्थनेमध्ये 51:10 मध्ये दावीद त्या ठिकाणी काय म्हणतो, माझ्या ठाई शुद्ध हृदय काय कर तू उत्पन्न कर. कारण हे पतन जे घडलेलं आहे या गोष्टी ज्या त्याच्या आतून घडलेल्या आहेत, कारण की ते हृदयातून
ते आकर्षण त्याच्या मनामध्ये तो विचार की वासनेला जन्म घेणे आणि त्या वासनेला कृती स्वरूप रूप देणे आणि त्या स्त्री बरोबर समागम करून एवढंच नाही तर तिच्या पतीला देखील ठार मारण्यामध्ये दावीद त्या ठिकाणी कट रचत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आणि या गोष्टीनंतर दाविदाची परमेश्वराकडे प्रार्थना आहे. ती प्रार्थना हीच आहे की माझ्या काही शुद्ध हृदय उत्पन्न कर. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही स्तोत्र करता 26 याच्या दुसऱ्या स्तोत्राकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो स्तोत्र करता देखील त्या ठिकाणी काय म्हणतो, हे परमेश्वरा मला कसाच लाव, माझी पारख कर, माझे अंतर्याम व माझे हृदय पडताळून पहा, असं या ठिकाणी स्तोत्र करता देखील प्रार्थना करत असलेला आम्हाला दिसून येत आहे. आमच्या जीवनामध्ये एखादे घडणारा दुष्ट कर्म जो आहे त्या दुष्ट कर्माचा आरंभ कुठून होत आहे, तो आरंभ ज्यावेळेस ती वासना या अंतःकरणामध्ये या हृदयामध्ये ती वासना ज्यावेळेस जन्म घेते त्यानंतर ती वासना गर्भरूपी होते आणि पापास त्या ठिकाणी जन्म देत असलेले आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये पहिला अध्याय 13 वचनामध्ये याकोब काय म्हणत आहे, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे म्हणू नका. देवाने मला मोहात घातले असे म्हणू नका, कारण की देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. बऱ्याचदा असं होतं, एखादी वाईट गोष्ट ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये घडते त्यावेळेस बऱ्याचदा आमचे काही प्रियजन याला देवाची योजना, याला देवाची इच्छा असं नामस्वरूप देऊन आपण केलेल्या चुकावर पांघरून घालण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. पण स्तोत्र 51 मध्ये दावीद त्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही प्रार्थना करत नाही. दावीद 51 स्तोत्रामध्ये फक्त आणि फक्त पश्चातापच करत असलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. पण याकोब या ठिकाणी काय यासाठी म्हणत आहे, कारण की देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. म्हणून परीक्षेत असताना असं म्हणू नये की देवाने मला मोहात पाडले, देवाने मला मोहात पाडले. तर पुढे तो त्या ठिकाणी काय म्हणत आहे, देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर 14व्या वचनामध्ये तर प्रत्येक माणूस काय म्हटलेला आहे, प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. या ठिकाणी याकोब मार्गदर्शन करत असलेला मला दिसून येत आहे. निश्चित अर्थानं या वाईट गोष्टीचा आरंभ जो कुठं आहे तो या अंतःकरणामधून आहे, तो हृदयामधून आहे. म्हणून मार्गाच्या शुभप्रमाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 7:21 मध्ये म्हणतो, कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. या ठिकाणी स्पष्टरित्या प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे. प्रत्येक दुष्ट मार्ग, दुष्ट कर्म, दुष्ट विचार जो आहे, पापामध्ये प्रवृत्त करण्याचा जो विचार आहे, तो विचार जर कुठून निघत असेल तर प्रियानो या अंतःकरणातून ते विचार या ठिकाणी त्या विचारांचा उगम होतो. आणि तो उगम जो आहे तो संपूर्ण माणसाला काय करतो, त्याच्या जीवनाला तो विटाळण्यास कारणीभूत ठरत आहे. आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असलेला दिसून येत आहे. डोंगरावरील प्रवचनामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते कोणाला पाहतील, देवाला पाहतील असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते शारीरिकरित्या शुद्ध अशा दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त ते प्रवचन करत नाही. तर त्या ठिकाणी तो म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते कोणाला पाहतील, देवाला पाहतील. आणि जे अंतःकरणाचे जे अशुद्ध आहेत ते कोणाला पाहतील, ते निश्चित अर्थानं दुष्टता त्यांच्या जीवनामध्ये राहते आणि ते काय कोणाला पाहतील, तर दुष्टतेला पाहतील.
आणि म्हणून पवित्र शास्त्राचं ज्यावेळेस तुम्ही मनन करता, चिंतन करता, या चिंतनामध्ये, या मननामध्ये बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये जो विचार जो आहे, पापास प्रवृत्त करणारा, पापामध्ये चालवणारा जो विचार आलेला आहे, तो विचार कुठून आहे? तर या अंतःकरणामधून तो निर्माण झालेला आहे. आमच्यामध्ये असणारा मीपणा, आमच्यामध्ये असणारा ईर्ष्या, आमच्यामध्ये असणारा क्रोध, आमच्यामध्ये असणारा काम वासना, कुवासना, देहाची वासना, संसाराची वासना, हे सगळे विचार जे आहेत याचा आरंभ कुठं होत आहे? इथून होत आहे. कारण की इथून ज्या गोष्टी आहेत त्या मुखामध्ये येतात, इथून गोष्टी इथं जातात आणि बऱ्याचदा हे जे आहे ते काय करतं? दुष्ट गोष्टीमध्ये चालण्यासाठी ते प्रवृत्त करतं. मीपणाचा विचार देखील जो आहे तो कुठून येतो? तो केवळ आणि केवळ अंतःकरणामध्येच येतो. प्रियानो, पहा, कुठल्याही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जर पाहिलं, कधीही आमचं मन दुःखित होतं, क्रोधित होतं, क्लेशित होतं, पहिला विचार कुठे येतो? अंतःकरणामध्ये येतो. कोणी जरी आमचा अवमान केला, अपमान केला, कोणी जर आमचं ऐकलं नाही, कोणी जर आमच्या इच्छेविरुद्ध जगलं, तर पहिल्यांदा क्लेश कुठं होता? तो इथं होतात. आणि ज्यावेळेस इथं क्लेश होतो, तोच क्लेश काय होतो? मुखातून बाहेर पडतो. तोच विचार काय होतो? मुखातून काय करतो? बाहेर पडला जातो. प्रियानो, आणि म्हणून या ठिकाणी दाविदाच्या पत्रानंतर दावीद जी प्रार्थना करतो की हे देवा, माझ्या काही शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या काही स्थिर असा आत्मा. या ठिकाणी स्तोत्र 26 मध्ये स्तोत्र करता देखील ही प्रार्थना करतो, मला कसाच लाव, माझी पारे कर, माझे अंतर्याम व माझे हृदय तू काय कर? या ठिकाणी या स्तोत्रकर्त्याची ही प्रार्थना नाही, मी केलेलं कार्य तू पडताळून पाह, मी केलेली कामे तू पडताळून पाह, मी केलेली सत्कर्मे पडताळून पाह, मी केलेलं धर्माचरण तू पडताळून पाह. या ठिकाणी स्तोत्रकर्ता काय म्हणतो? मला कसाच लाव, माझे अंतर्याम, माझे हृदय तू काय कर? पडताळून पाह. कारण की बऱ्याचदा हृदयामधील आणि कर्मामधील गोष्टीमध्ये सुद्धा विभक्तता असू शकते. म्हणून संदेष्टा म्हणतो, परमेश्वर म्हणतो संदेशाच्या द्वारे, ते मुखाने माझी स्तुती करतात पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहे. म्हणजे कर्म आणि अंतःकरण याच्यामध्ये देखील विभक्तता असू शकते. बऱ्याचदा मनुष्य मुखावर स्तुती प्रशंसा करेल, पण कदाचित त्याच्या मनामध्ये काय असेल? क्रोध असेल, क्लेश असेल, त्याच्या मनामध्ये कदाचित दुष्टता भरलेली असेल. फक्त मुखानं तो आमची प्रशंसा करत असेल. आणि म्हणून स्तोत्रकर्ता देखील जी प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेमध्ये तो काय म्हणतो की हे परमेश्वरा, माझी पारख कर, माझे अंतर्याम तू पडताळून पहा. असाच एक राजा दानिएलच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 28 आणि 29 या वचनामध्ये नबुकदनेस्सर राजा देखील गच्चीवर फिरत होता. आता हा प्रसंग, ही घटना त्याच्या जीवनामध्ये घडणार आहे. त्याला दृष्टांताद्वारे आधी कळालेला आहे. जर दानिएल 4 तुम्ही वाचला, त्याला दृष्टांत, त्याला स्वप्न पडलेलं आहे. त्या स्वप्नाचा अर्थ देखील त्या ठिकाणी दानिएलने सांगितलेला आहे. आणि अगदी तो अर्थ सांगितल्यानंतर 12 महिन्यानंतर तो प्रसंग त्या ठिकाणी दानिएलच्या जीवनामध्ये, नबुकदनेस्सर राजाच्या जीवनामध्ये घडलेला आपल्याला दिसून येत आहे. आपण त्या ठिकाणी काय पाहतो? दानिएलच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय आणि 28 आणि 29 या वचनामध्ये तो राजा जो आहे तो गच्चीवर फिरत आहे. त्यावेळेस तो राजा काय म्हणत आहे? आता राजा तो म्हणत आहे, नक्कीच त्याच्या भोवती कोण नाही, म्हणजे तो राजा बोलत आहे. त्याच्या मनातून आलेला विचार तो त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. तो काय म्हणत आहे? हे थोर व्हावे व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. एक विचार नबुकदनेस्सर राजाचा, तो ज्यावेळेस त्या ठिकाणी फिरत आहे, त्या फिरत असताना त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये हा एक विचार आलेला आहे. तो त्या राजवैभवाकडे पाहत असताना तो म्हणत आहे, मी माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे. आणि पुढच्या वचनामध्ये 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, हे शब्द राजाच्या मुखातून निघताच न निघता तो आकाशवाणी झाली की हे राजा नबुकदनेस्सर, हे तुला विदित हो की तुझी राजसत्ता गेली आहे. काय म्हटलेलं आहे?
तुझी राजसत्ता गेली आहे. आणि म्हणून हे होणार आहे, हे 12 महिन्यापूर्वी दानिएलने त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्याला सांगितलेला आहे. आणि अर्थ सांगितल्यानंतर दानिएलने त्याला मसलत दिली होती. 29व्या वचनामध्ये, माझी मसलत आपण मान्य करावी, आपण पाप सोडून न्याय व नीतीचे आचरण करावे, अधर्म सोडून गरीबावर दया करावी, अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिकार राहील. हे दानिएलद्वारे त्या राजाला सांगितलं असताना देखील, होणाऱ्या गोष्टी त्याला सांगितल्या असताना देखील त्याच्या मनामध्ये आलेला तो विचार, मी माझ्या बलाने, आणि हे शब्द निघताच त्या ठिकाणी वाणी झालेली आहे की हे राजा आहे नबुकदनेस्सरा, तुझी राजसत्ता गेली आहे. तुला मी मनुष्यातून घालवून देईन. आणि गवत खाण्यापर्यंतची अवस्था त्या ठिकाणी नबुकदनेस्सर राजाच्या जीवनामध्ये आलेली आहे. विचार कुठून आलेले आहेत? कारण की नक्कीच हे विचार तो बोलत आहे, गच्चीवर आहे, त्याच्या भोवती कोण नाही, पण त्याच्या मनातून आलेला विचार तो व्यक्त होतो. आणि तत्क्षणी त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याला त्याच्या परिणामास सामोरे जावं लागलेलं आहे. हा परिणाम त्या क्षणी आलेला नाही, पण त्याला दृष्टांताद्वारे जो होणारा परिणाम देखील सांगण्यात आलेला होता, त्याच्या स्वप्नाचा अर्थ देखील सांगण्यात आलेला होता. म्हणजे देवाच्या सेवकाद्वारे, संदेशाद्वारे त्याला त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगून देखील त्याला ही मसलत देखील देण्यात आलेली होती की आपण वाईट मार्ग सोडा, कदाचित आपले स्वास्थ्य अधिकार काय होईल, टिकून राहील. तरी देखील 12 महिन्यानंतर या नबुकदनेस्सर राजाच्या मुखातून आलेला विचार जो आहे तो काय आहे, मी माझ्या बलाने. आणि हा विचार त्याच्या अंतःकरणात ज्यावेळेस बाहेर पडतो, त्यावेळेस शास्त्रवचन आम्हाला सांगत आहे, त्या क्षणी आकाशातून वाणी झाली आणि त्याची राजसत्ता निघून गेली, असं शास्त्रवचन या ठिकाणी सांगत असलेलं आम्हाला दिसत आहे. आणि हे कशासाठी, तर त्या राजाला शहाणपण यावं. पुढच्या भागामध्ये जर तुम्ही पठण कराल तर त्याला ज्ञान प्राप्त व्हावं, त्याला शहाणपण यावं, आणि जे काही आहे ते प्रभूपासून आहे, हे प्रभूच आहे याची जाणीव त्याच्या मनामध्ये निर्माण व्हावी. आणि मग परत त्याला पश्चाताप होतो आणि परत त्याला ती राजसत्ता त्या ठिकाणी प्राप्त झालेली देखील वचन आम्हाला पुढच्या भागामध्ये सांगत आहे. पण प्रियानो, हा विचार येतो कुठून? हा विचार कुठून येतो? त्याच अंतःकरणातून आलेला हा विचार, त्याच अंतःकरणातून त्या डोळ्याला निर्माण झालेली वासना, ती वासना दाविदाला त्या ठिकाणी पतनामध्ये घेऊन जाते. या ठिकाणी नबुकदनेस्सरचा त्याच अंतःकरणातून निघालेला विचार, मुखाद्वारे बाहेर पडलेला विचार, त्याची राजसत्ता घालवण्यात त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आहे. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, या चिंतनामध्ये आम्ही हे पाहत आहोत, जे अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्याला काय होते, विचार समजलेला. बाहेरून जे आत जातं ते नाही, तर या अंतःकरणातून जे बाहेर पडतं तेच मनुष्याला विटाळतं. आणि म्हणून ती वासना जी आहे ती गर्भवती होते आणि ती काय करते, पापाला जन्म देते. आणि म्हणून आजच्या या चिंतनामध्ये आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की आमच्या अंतःकरणातून काय निघत आहे. आमच्या अंतःकरणात चाललेले विचार आम्ही तपासणं गरजेचं आहे. स्तोत्रकर्ता ज्याप्रमाणे तो म्हणतो की तू मला पारख, मला कसाच लाव, माझं हृदय पडताळून पहा. आमचं बाह्य कर्म नव्हे, आमचं बाह्य धर्माचरण नव्हे, बाह्य कृती नव्हे, आम्ही या हाताने कितीही दानधर्म केला, या हाताने या मुखाने आम्ही कितीही नुसती दाखवण्यासाठी आम्ही स्तुती केली, कृती केली, पण अंतःकरण जर प्रभूमध्ये नसेल तर प्रियानो, हे देव जो आहे तो देव काय पाहत आहे, देव आमचं बाह्य स्वरूप नव्हे, तर देव आमचं अंतःकरण पाहणारा तो परमेश्वर आहे.
आणि म्हणून पहिले शमूएल 16 अध्याय 7व्या वचनामध्ये त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे, मनुष्य बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर काय करत आहे, हृदय पारखणारा तो परमेश्वर आहे, असं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर काय पाहतो, तर हृदय पाहणारा परमेश्वर आहे. या अंतःकरणामध्ये चालणारे विचार पाहणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून जसं शरीरामध्ये पोटामधील गेलेला पदार्थ शरीर विटाळतो, त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणामधील निर्माण झालेले विचार जे आहे ते आमचं शरीर त्या मनुष्याला भ्रष्ट करू शकतात, असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. म्हणून शहाणाईसह आपली ताटवाटी जो आहे तो बाहेरून नव्हे, तर आमची ताटवाटी आम्ही कशी धुतो, आतून स्वच्छ करतो. भोजनाला बसल्यानंतर आम्ही पहिल्यांदा काय करतो, आमची जी ताटवाटी आहे ती आतून स्वच्छ करतो, कारण की त्यातून आम्हाला भोजन करावयाचं आहे. आणि म्हणून आजच्या या चिंतनामध्ये हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे. नीतिसूत्रे 14 अध्याय 23व्या वचनामध्ये नीतिसूत्रे या ठिकाणी शल्मोन काय म्हणत आहे, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच काय आहे, त्यातच जीवनाचा उगम आहे. कारण की या अंतःकरणातून निघालेले विचार एक तर तुम्हाला नाशामध्ये घेऊन जातील, नाहीतर कुठे घेऊन जातील, जीवनामध्ये घेऊन जातील. आणि म्हणून शल्मोनाला परमेश्वरानं ज्ञान दिलं, ज्याला इतकी संपत्ती दिली, जो शल्मोन ज्याला परमेश्वरानं त्याच्या ज्ञानाला बघतं, तो शल्मोन कशाचं संरक्षण करायला सांगत आहे, तर सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच काय आहे, जीवनाचा उगम आहे. कारण की एका अंतःकरणातून वासना निघाली, ती पापामध्ये त्याला घेऊन झाली, व्यभिचारामध्ये घेऊन गेली. एका अंतःकरणातून मीपणाचा विचार बाहेर पडला, त्या क्षणी त्याची सत्ता त्या ठिकाणाहून निघून गेली. अगदी गवत खाण्यापर्यंत त्याची अवस्था केली. माणसातून त्याला हाकलून देण्यात आलं. असं नबुकदनेस्सर राजाच्या जीवनामध्ये तो प्रसंग त्याला अनुभवायला आला. आज हा शल्मोन राजा देवाचा सेवक देवाच्या ज्ञानाने म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. याचं कारण हे यिर्मया संदेशाच्या द्वारे 17व्या अध्यायामध्ये आणि 9व्या वचनामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. आणि मग 10व्या वचनामध्ये प्रत्येकास त्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, त्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. म्हणजे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे, ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे त्याला प्रतिफळ देण्यासाठी परमेश्वर कर्म पाहत आहे का हो? आहे, मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो, असं म्हटलेलं आहे. म्हणून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यानं या गोष्टीसाठी आम्ही अधिक जागरूक राहणं गरजेचं आहे. आमचं बाह्य नव्हे, तर अंतःकरण पाहणारा कोण आहे, परमेश्वर आहे. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो आणि बाह्य स्वरूपावर कदाचित मनुष्य तुमची प्रशंसा करेल, पण देव तुमची प्रशंसा केव्हा करेल, ज्यावेळेस तुमचं अंतःकरण तो पाहेल. आणि देव ते अंतःकरण कसं पाहतो, अगदी चाळणीप्रमाणे चाळून पाहतो. ते अंतःकरण तो पारखतो असं म्हटलेलं आहे. कारण या ठिकाणी यिर्मया 17:5 मध्ये परमेश्वर असे म्हणतो, जो मनुष्य जो ईसन मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो, व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे, तो कसा आहे, शापित आहे. काय, ज्याचं अंतःकरण परमेश्वरापासून फिरलेला आहे तो शापित आहे. म्हणजे पहा, हे अंतःकरणामध्ये, या अंतःकरणाद्वारे किती गोष्टी आमच्या जीवनामध्ये, म्हणजे हे अंतःकरण एक तर आमच्या आशीर्वादाचं द्वार देखील आहे आणि आमच्या नाशाचं देखील कारण या अंतःकरणातून करू शकतं. जर या अंतःकरणामध्ये दुष्कर्म आणि दूषितता, दुष्टपणा जर या अंतःकरणामध्ये असेल तर.
इर्मिया म्हणतो की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने भरलेलं आहे, याचा भेद कोणाला समजतो? आणि परमेश्वर काय म्हणतो, मी त्याच्या करणीप्रमाणे वर्तनाप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी मी काय करतो, त्यांचं हृदय काय करतो, चालून पाहतो. परमेश्वर देखील आमचं बाह्य कर्म नव्हे तर आमचं अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज आमचं हृदय कुठं आहे, आमचं अंतःकरण कुठं आहे, आम्ही आमचं चित्त कुठं लावलेलं आहे, आज आम्ही त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे प्रार्थना करणं गरजेचं आहे की हे परमेश्वरा मला कसाच लाव, माझं हृदय काय कर, पडताळून पहा. आज या अंतःकरणामध्ये काय आहे, या हृदयामध्ये काय चाललेलं आहे ते आम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की हे हृदय आम्हाला जीवनामध्ये देखील घेऊन जाऊ शकतं. म्हणून नीतिसूत्रे 4:23 मध्ये शर्मण म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा तोच शर्मण नीतिसूत्रे 17:22 मध्ये म्हणतो, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय, खिन्न हृदय काय करतं, हाडे शुष्क करतात असं म्हटलेलं आहे. आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट औषध आहे, खिन्न हृदय काय करतं, हाडे शुष्क करतात असं नीतिसूत्रे करतात शर्मण या ठिकाणी म्हणत आहे. आज आमच्या जीवनामध्ये आमचं हृदयामध्ये चाललेले विचार आम्ही पाहणं गरजेचं आहे. या अंतःकरणामध्ये काय आहे, या अंतःकरणामध्ये आम्ही एकमेकांबद्दल काय विचार करतो. म्हणजे आम्ही मुखानं या जिभेने एकमेकांची स्तुती प्रशंसा आदर करत असू, पण जर अंतःकरणामध्ये तो आदर प्रशंसा नाही, जर आम्ही या मंदिरामध्ये बसून परमेश्वराची आराधना करत असू पण या अंतःकरणामध्ये जर परमेश्वर नाही, तर प्रियानो हे सगळं काय आहे, व्यर्थ आहे. कारण की परमेश्वर तुमचं कर्म तपासून पाहत नाही, तुमचं वर्तन तपासून तुम्हाला प्रतिफळ देण्यापूर्वी परमेश्वर तुमचं हृदय चाळून पाहतो, परमेश्वर तुमचं अंतःकरण पाहतो असं इर्मिया संदेशामध्ये 17:5 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून आज या हृदयाचं, या अंतःकरणाचं आम्ही रक्षण कसं करावं, आज या अंतःकरणाचं रक्षण आम्ही कसं करावं, आज हे अंतःकरण देवामध्ये कसं ठेवावं, हे अंतःकरण देवामध्ये आम्ही कसं वाढवावं, याकरिता आम्हाला पाहणं गरजेचं आहे. 3 महत्त्वपूर्ण विचार आमचं अंतःकरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला विचार जर आम्ही पाहिलं, आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही काय करावं, प्रकटीकरण 3 अध्याय 20-21 मध्ये परमेश्वराचं वचन, प्रकटीकरण योहानाला झालेल्या प्रकटीकरणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, पहा तो दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील त्याचबरोबर मी आत जाईल व भोजन करेन. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, मी दाराशी उभा आहे आणि काय करत आहे, दार ठोकीत आहे. आपल्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी, आपलं अंतःकरण देवाच्या शांतीमध्ये राहण्यासाठी, ख्रिस्ताची शांती आमच्या अंतःकरणामध्ये वास करण्यासाठी, आमचं हृदय जे कपटी आहे त्याला आरोग्यदायक करण्यासाठी, आमच्या जीवनातील कपट बाहेर काढण्यासाठी, आमच्या जीवनातील दुष्टता बाहेर काढण्यासाठी, आमचं अंतःकरण शुद्ध करून जर देवाचं दर्शन आम्हाला व्हावं अशी जर आमची इच्छा असेल, तर आज आमच्या हृदयाच्या संरक्षणासाठी आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये कोणाला घ्यायचं आहे, तर येशूचं वास्तव्य या हृदयामध्ये होणं गरजेचं आहे. हा संदेश आम्हाला पुन्हा 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 का ऐकावा लागतो, कारण की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान फक्त काय झालेलं आहे, परिस्थितीजन्य झालेलं आहे. आमच्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये नाही, जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराचं आमच्या जीवनामध्ये स्थान परिस्थितीजन्य झालेलं आहे. सार्वत्रिक स्थान आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला दिलेलं नाही.
आमच्या जीवनातील एखाद्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आम्ही परमेश्वराला स्थान दिलेलं आहे आणि इतर सर्व भाग जो आहे तो आम्ही दुष्टतेच्या स्वाधीन केलेला आहे. आज हे अंतःकरण आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात ठेवण्यासाठी आम्हाला त्याला आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही त्याला स्थान देणं गरजेचं आहे आणि हे याचं मालकी तत्व आम्ही त्याला देणं गरजेचं आहे, कारण की त्याला आम्हाला विकत घेतलेला आहे. परिस्थितीजन्य म्हणण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही फक्त काही ठराविक कालावधीमध्ये आमची धार्मिकता प्रफुल्लित होते, आम्ही धार्मिकतेमध्ये काय होतो, उत्तेजित होतो, आम्ही भावना प्रधान होतो, आम्ही अगदी भावना प्रधान होतो. परिस्थितीजन्य मग एखादी प्रार्थना सभा असेल, एखादा काल असेल, एखादा ठराविक पिरियड असेल, एखादी चर्च सर्व्हिस असेल, प्रभूच्या काळापुरतं आम्ही देवाला आमच्या जीवनामध्ये स्थान देतो. पण त्या परिस्थितीतून, त्या प्रसंगातून, त्या कार्यक्रमातून ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस आमचं हृदय पुन्हा त्या असाध्य क्रोधाने भरलेलं जातं प्रियांनो. आणि याचं कारण एकच आहे, कारण की आमच्या जीवनामधील असणारे दैनंदिन जीवनातील ज्या घटना आहेत हेच त्याचं प्रमाण देत आहे. आणि म्हणून आमच्या हृदयाचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला पहिली गोष्ट करणं गरजेचं आहे, आम्ही येशू ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणामध्ये घेणं गरजेचं आहे. आमच्या हृदयाचं, आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी दुसरी गोष्ट स्तोत्रसंहिता 119 आणि 11व्या स्तोत्राप्रमाणे, ज्याप्रमाणे स्तोत्रकर्ता म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवलेलं आहे. आज आमच्या हृदयाचं संरक्षण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेणं गरजेचं आहे. आमच्या हृदयाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या अंतःकरणामध्ये त्याचं वचन ठेवणं गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये वचनाला काय, कशाची उपमा दिलेली आहे, अनेक वेळा मी आपल्याला सांगितलेलं आहे. पवित्र शास्त्र वचनाला तलवार म्हटलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये वचनाला हातोडा म्हटलेला आहे, पवित्र शास्त्रामध्ये वचनाला अग्नी म्हटलेला आहे, पवित्र शास्त्रामध्ये वचनाला मधासारखं वचनाची उपमा दिलेली आहे, पवित्र शास्त्रामध्ये वचनाला सोन्याची, बावळ कशी सोन्याच्या राशीपेक्षा विश्वासार्ह वचन आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही ठेवता, येशू बरोबर त्याचं वचन, त्याचा शब्द ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये राहतो त्यावेळेस हे वचन जे आहे ते आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करतं. कारण की ही जी तलवार आहे, ही तलवार आमच्या जीवनातील तलवारीचा उपयोग वारंवार सांगतो, एखाद्या गोष्टीचे दोन भाग करण्यासाठी तलवारीचा काय होतो, उपयोग होतो. एखाद्या गोष्टीचे दोन भाग करण्यासाठी तलवारीचा उपयोग होतो. ज्यावेळेस ही तलवार चालली जाते त्यावेळेस वाईट जे आहे ते निघून जातं, चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये टिकून राहतात. हे वचन रूपी तलवार आमच्या जीवनामध्ये कार्य करते. तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझे वचन माझ्या अंतःकरणामध्ये मी काय केलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे. ही वचन त्या तलवारीपर्यंत ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये राहील त्यावेळेस वाईट गोष्टीपासून आमचं जीवन विभक्त केलं जाईल. हे वचन ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस हे वचन त्या हातोड्यासारखं राहील. आमचं जे विस्कळीत जीवन आहे त्याला आकार देणारं हे वचन राहील. हे वचन आमच्या जीवनामध्ये राहील त्यावेळेस आमचं जीवन पारंगलं जाईल. ते सोन्यासारखं आहे. पावन कशी सोन्याच्या राशीपेक्षा काय आहे, निष्ठा आहे. सोनं ज्याप्रमाणे तप्त भट्टीतून बाहेर पडतं त्यावेळेस वचनामध्ये तुम्ही राहता ना त्यावेळेस तुमचं जीवन त्यातून काय होतं, शुद्ध केलं जातं. हे वचन त्या पाजरणाऱ्या त्या मधासारखं आहे. मधाचा उपयोग देखील आपल्याला बऱ्याचदा वैद्यकीय शास्त्रामध्ये लोक सांगतात, तुम्ही जर सकाळी उठून तुमच्या जीवनामध्ये गरम पाण्यामध्ये जर मध टाकून तुम्ही रोज त्याचं सेवन कराल तर तुमचं शरीर स्वच्छ होण्यासाठी या मधाचा त्यात टाकलेल्या पाण्याचा काय होतो, उपयोग होतो. प्रियानो, ज्यावेळेस प्रियानो तुमच्याही जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वचनाचं सेवन करायला लागताना प्रियानो, जी अशुद्धता आहे, जी दुष्टता आहे ती तुमच्या जीवनातून काय होते, बाहेर पडण्यास
मदत होते. अशुद्धता तुमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही. जगामध्ये राहत असताना जगातील अनेक गोष्टी आमच्या मनावर, आमच्या विचारावर परिणाम करण्याचा प्रयत्न करतील, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, पण दैनंदिन जीवनामध्ये सेवन केलेलं जे वचन जे आहे ते वचन आम्हाला रोज आणि रोज काय करेल? शुद्ध करेल. ज्याप्रमाणे मध आणि पाणी घेऊन ज्यावेळेस आमचं शरीराचं शुद्धीकरण होतं, त्याप्रमाणे तसा मल जो आहे अंतःकरणातला मल देखील बाहेर पडण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला दुसरी गोष्ट करणं गरजेचं आहे. देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये काय करणं गरजेचं आहे? एवढं गरजेचं आहे. कारण की हे वचन जे आहे ते आम्हाला, ज्याप्रमाणे वचन आम्हाला सांगतं, वचन रूपी जलस्नानाने आम्हाला काय करतं? ते शुद्ध करतं. हे वचन आम्हाला रोज आणि रोज शुद्ध अवस्थेमध्ये चालण्यासाठी मदत करतं. आणि म्हणून दुसरे करीन 7 अध्यायामध्ये पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे, यास तो प्रियजन आपल्याला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला काय करू? पूर्णता आणू. ही वचने आम्हाला मिळालेली आहेत म्हणजे काय? देहाच्या आणि आत्म्याच्या अशुद्धतेपासून आपण काय करू? स्वतःला शुद्ध करू व देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. देवाच्या पावित्र्याला पूर्णता आणू म्हणजे आमच्या अंतःकरणाचं शुद्धीकरण करण्यासाठी, आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी हा दुसरा मार्ग आहे. देवाचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या मुखामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये ते सदैव ठेवणं गरजेचं आहे. तिसरा विचार जो आहे आपल्या अंतःकरणाचं शुद्धीकरण करण्यासाठी इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये संत पाऊल इफिसकराच्या मंडळीला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना तो म्हणत आहे, स्तुती, आराधना, स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध ही एकमेकास म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. या ठिकाणी इफिसकराच्या मंडळीला संत पौल मार्गदर्शन करत आहे. म्हणजे आमच्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी तिसरा जो मार्ग आहे, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं संरक्षण, तिसरा मार्ग जो आहे 5:19 प्रमाणे आपल्या अंतःकरणात स्तुती, आराधना, स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध एकमेकास काय करा? तुम्ही प्रभूला काय करा? गायन वादन करा. प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा कोण आहे? तो परमेश्वर आहे. ज्या ठिकाणी त्याचे उपासक आत्मे आणि खरेपणाने त्याची उपासना करतात, त्या उपासनेमध्ये कोण आहे? तो परमेश्वर आहे. जर तुमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची आराधना असते, परमेश्वराचं गौरव असेल, त्या ठिकाणी कुणाचं सानिध्य आहे? परमेश्वराचं सानिध्य. प्रियानो, पहिला विचार स्वच्छ करण्यासाठी येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये घ्या. येशू ख्रिस्ताला तुमच्या अंतःकरणाचा तुम्ही काय करा? ताबा द्या. दुसरा विचार आपल्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी देवाचं वचन प्रतिदिन कुठं ठेवा? या अंतःकरणामध्ये ठेवा. म्हणजे ते वचन जे आहे ते तुम्हाला सुरक्षित ठेवी. ते तलवारीपासून प्रमाणे असणारं, हातोड्याप्रमाणे असणारं, ते मधाप्रमाणे असणारं, ते आगडीप्रमाणे असणारं हे जे वचन आहे ते वचन काय करेल? तुम्हाला शुद्ध ठेवेल, तुमच्या अंतःकरणाचं संरक्षण करेल. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट, आपल्या अंतःकरणामध्ये सदैव काय करा? गायन वादन करा. परमेश्वराचं काय करा? दुःखास्मरण करा. कारण की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आराधनेमध्ये राहू, आराधना करणं म्हणजे फक्त मुखातून आम्ही बोलणं नाही, पण तुम्ही कुठेही प्रवासात असा, तुम्ही कामात असा, तुम्ही बसा, कुठल्याही कार्यामध्ये तुम्ही व्यस्त असा, पहा येशूच्या अंतःकरणामध्ये आहेत ते अंतःकरण कुणाचं गौरव करील? परमेश्वराचं गौरव. ज्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन आहे त्या वचनातून कुणाचं गौरव होतं? आणि ज्यावेळेस तुम्ही ते गौरव करीत राहता, ज्यावेळेस ती आराधना
करीत राहतात त्यावेळेस त्या अंतःकरणामध्ये कुणाचा वास होतो? परमेश्वराचा वास. आज आमचं जीवन दुष्टतेमध्ये दुष्कर्मामध्ये विटाळू नये अशी जर आमची इच्छा असेल, आज जर परमेश्वराचं दर्शन आम्हाला व्हावं अशी जर आमची इच्छा असेल, कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध ते कोणाला पाहतील? देवाला. जर त्या परमेश्वराचं दर्शन आम्हाला हवं असेल आणि जर वाईट कर्मापासून आम्हाला परावृत्त व्हायचं असेल, कपटी अंतःकरणापासून शुद्ध अंतःकरणामध्ये आम्हाला जगायचं असेल, तर या तीन गोष्टी मात्र आमच्या जीवनामध्ये असणंच गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान सर्वोच्च म्हणजे त्याची मालकी असणं गरजेचं आहे. या अंतःकरणामध्ये त्याची वचनं सदैव असणं गरजेचं आहे, कारण की ही वचने जी इथं आहेत तीच सुवेळी अवेळी आमच्या मुखातून काय करतात? बाहेर पडतात. कारण की इथं वचन असतं म्हणजे ती वचने जी आहेत आमच्या दुष्काळमय परिस्थितीमध्ये देखील, म्हणजेच आमच्या अडचणीच्या काळामध्ये, आमच्या संकटाच्या काळामध्ये, आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आमच्या व्याधीमय जीवनामध्ये तीच वचने मुखात येतील आणि तीच वचने घोषित करण्यात येतील, तीच वचने मुखातून घोषणा करतील आणि त्या परिस्थितीमध्ये ती वचने आम्हाला काय करतील? धैर्य देतील. या अंतःकरणामध्ये परमेश्वराची आराधना असेल तर जिथं परमेश्वराचं गौरव आहे त्या ठिकाणी दुष्टता कधीच प्रवेश करू शकत नाही. ज्या ठिकाणी परमेश्वराचा प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये अंधकार कधीच प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, आज आम्ही त्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे आम्ही म्हटलं पाहिजे, हे परमेश्वरा, मी अगदी मनापासून काय करेन? तुझे उपकार स्मरण करेन आणि राष्ट्रासमक्ष मी तुझी काय करेन? घोषणा करेन. अगदी मनापासून म्हणजे या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, ज्याप्रमाणे पाऊल उपदेशकाराच्या मंडळीला म्हणतो, तुम्ही स्तोत्रे, गीते, आत्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा. तुम्ही ज्यावेळेस एकमेकांना भेटता, इतर व्यर्थ गोष्टीविषयक चर्चा विनिमय करण्यापेक्षा देवाच्या गौरवाची चर्चा करा, देवाच्या कार्याची चर्चा करा, देवाविषयक तुम्ही बोलत राहा, देवाच्या योजना, भविष्यातील योजना याविषयी तुम्ही निश्चितार्थानं बोलत जा. आत्मिक प्रबंध एकमेकांना उत्तेजित करतील अशा साक्षी एकमेकांना तुम्ही द्या आणि त्यानंतर उर्वरित समयामध्ये सदैव या अंतःकरणामध्ये काय करा? गायन वादन करा आणि हे जे गोष्टी आहेत त्या गोष्टी तुमचं अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी काय होतील? कारणीभूत ठरतील. तुमचं अंतःकरण दुष्टतेच्या स्वाधीन न राहता तुमचं अंतःकरण हे देवाच्या सानिध्यामध्ये राहील आणि सातत्यानं देवाचं गौरव, देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्थान जे आहे ते नक्कीच वाईट दुष्ट कर्माकडे आम्हाला ते कधीही आकर्षित करू शकणार नाही. कधीही ते त्या वाईट गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतःकरणातून बाहेर पडते तेच मनुष्याला काय करत आहे? विटाळत आहे. आणि म्हणून त्या अंतःकरणाचं संरक्षण करण्यासाठी येशूला आपल्या अंतःकरणात घ्या, त्याची वचने आपल्या अंतःकरणात जपून ठेवा आणि अंतःकरणामध्ये सातत्यानं गायन आणि वादन करा. नक्कीच आपल्या अंतःकरणाचं संरक्षण होईल आणि दुष्टता आपल्या अंतःकरणामध्ये कदापि प्रवेश करू शकणार नाही. आमेन. देवा करू या वचनाप्रमाणे चालण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करू. प्रार्थना असो. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, स्तुती करतो या वचनासाठी, या वचनाप्रमाणे चालण्यासाठी विशेष तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे, ही संतुष्ट प्रार्थना करतो. प्रभू येशूचा तारक उद्धारक त्याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.